बबनराव लोणीकर यांनी आपल्या मतदारसंघात निवडून आल्यावर पहिल्यांदाच आभार भेट देत गावागावात भेटीगाठी सुरू केल्यात. त्याच दरम्यान बबनराव लोणीकर भोकरदांचा शनी असा उल्लेख त्यांनी केला. मग हा शनी कोण? नेमके बबनरावांचा रोख हा कोणाकडे होता? त्याचप्रमाणे शकुनी मामाची उपमा सुद्धा त्यांनी दिली. तर हा शकुनी मामा हे कोण? मला पाडण्यासाठी शकुनी मामाने अनेक षडयंत्र रचले, परंतु जनता जनार्दन आणि देव माझ्या बरोबर होता म्हणून मी निवडून आलो. हा अप्रत्यक्षरित्या रावसाहेब पाटील दानवे यांना बबनराव लोणीकर यांनी मारलेला टोला आहे. विजयंती ओबीसी मराठा पाटील देशमुख मारवाडी ब्राह्मण 18 पगड जातीचे लोक या महाराष्ट्रात राहतात. या सगळ्या जनतेसाठी काम करण्यासाठी मंत्रिपद असतं आणि मी आपल्याला विश्वास देतो की 18,000 गावात फिल्टरच्या पाण्याची योजना केली. 1 कोटी गरिबांच्या घरामध्ये संडास बांधून दिले आणि पणाला लावली आणि पहिल्या 10 मंत्र्याच्या यादीमध्ये आपलं नाव आहे. मागच्याही काही काळामध्ये माझ्या पाठीतोर शनी होता. शनीची पूजा करून आलो मी. आमचा सर्जना भोकरदांच्या शनीची समजून आम्ही मी इकडचं नव्हतो. शनी शिंगणापूरच्या शनीची पूजा केली. त्यांनी आमच्याकडे खूप कटकारस्थानं केली. शकुनी मामाने त्यांचं नाव घेण्यात काही अर्थ नाही. सारे नेते सगळ्या पक्षातले जालन्याला बोलावले आणि सांगितलं की बबनराव लोणीकर पडल्याशिवाय आता त्याचा आमदार होत नाही. नातं होत आहे. मुलगी दिलेली आहे तिकडं पण त्यांनी त्याची मुलगी केलेली आहे. जेवढे कटकारस्थानं करायचे तेवढे शकुनी मामाने कटकारस्थानं केली. पण देव आपल्या पाठीशी होता. आपण सरी सलामत कार्यकर्त्याच्या बळावर तुमच्या ताकदीवर ही जागा निवडून आणली. महायुतीच्या मुख्यमंत्रीपदावरून आमदार रोहित पवार यांनी प्रतिक्रिया देत भाजपचे मुख्यमंत्री होईल असा विश्वास व्यक्त केला. तर भाजपला अजित पवार यांनी अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला तर एकनाथ शिंदे यांची चांदी आहे. दुसरीकडे एकनाथ शिंदे यांनी भाजपला अडचणी करण्याचा प्रयत्न केला तर अजित पवारांची चांदी आहे. मात्र या गोष्टी दोघांना माहीत असल्यानं ऐकण्याशिवाय त्यांच्याकडे पर्याय नसल्याचंही रोहित पवारांनी म्हटलं. तसंच पंकजा मुंडे यांना देखील मंत्रिपद देणार असल्याची चर्चा लोकांमध्ये असल्याचं रोहित पवारांनी म्हटलंय. एकनाथ शिंदे साहेबांचं तर मुख्यमंत्रीपद काढलंच आहे. इलेक्शन पुरतं कदाचित त्यांचा वापर तिथं केला असावा, पण काय हरकत नाही. महायुतीचे सर्व नेते पक्ष आहेत. निर्णय शेवटी महायुतीमध्येच घ्यावा लागतो. आकडेवारी अशी आली आहे की अजितदादांनी अडचणीत आणण्याचा प्रयत्न भाजपला केला तर एकनाथ शिंदे साहेबांची चांदी आहे. एकनाथ शिंदे साहेबांनी अडचणीत आणण्याचा प्रयत्न भाजपला केला तर अजितदादांची चांदी आहे. आणि ह्या दोघांना त्या गोष्टी माहिती असल्यामुळे ऐकण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. हे भाजपलाही माहिती नाही, दोघांनाही माहिती. त्यामुळे मला असं वाटतं एकनाथ शिंदे साहेबांना 1 वर्षभर कुठेतरी संधी दिली जाईल, पण तसं काय होईल असं वाटत नाही. बीजेपीचाच मुख्यमंत्री तिथं बनेल. लोकांमध्ये चर्चा आहे की पंकजाताईंना संधी तिथं दिली जाईल. बघूया काय होतंय त्या बाबतीत. विधानसभेच्या निवडणुकीत धुळे जिल्ह्यासह महाराष्ट्रात महायुतीला घवघवीत यश मिळालं. त्यामुळे महायुतीच्या गटात सत्ता स्थापन करण्याच्या हालचालींना आता वेग आलाय. अशातच महायुतीच्या तिघाही पक्षातील आमदारांनी आपापल्या पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांकडे जोरदार फिल्डिंग लावण्याची चर्चा सुरू आहे. या सर्व सत्ता स्थापनेच्या परिपाठात धुळे जिल्ह्याला देखील मंत्रिपद मिळणार असण्याची दाट शक्यता आहे. महिला ग्रामसेविकेचा विनयभंग करून शरीर सुखाची मागणी करणाऱ्या ग्राम विस्तार अधिकाऱ्याला महिलेनं चांगला चोप दिला. ही घटना धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा येथे घडली. महिलेनं संबंधित अधिकाऱ्याला फक्त चोपच दिला नाही तर संबंधित अधिकाऱ्याच्या तोंडाला काळं देखील फासलं. धुळे जिल्ह्यातील सिंदखेडा पंचायत समितीमध्ये कार्यरत असलेल्या ग्राम विस्तार अधिकारी SK सावकारे या ग्राम विस्तार अधिकाऱ्यातर्फे गेल्या काही दिवसांपासून सदर महिला कर्मचारीकडे शरीरात सुखाची मागणी करत तिचा विनयभंग केला जात असल्याची तक्रार सदर पीडित महिलेनं वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे केली होती. मात्र तक्रार करून देखील त्याची दखल घेतली जात नव्हती. महिलेच्या हे लक्षात आल्यानंतर सदर महिला कर्मचारीने थेट कार्यालयातच जाऊन संबंधित ग्राम विस्तार अधिकाऱ्याला चांगला चोप दिला. त्यामध्ये सदर महिला कर्मचारीने ठाकरे गट शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची देखील मदत घेतली. यावेळी महिलेसोबत ठाकरे गट शिवसेनेचे पदाधिकारी देखील थेट संबंधित अधिकाऱ्याच्या कार्यालयात गेल्याचं दिसून आलं.
मला मिळालेली मते आणि ट्रम्पेट चिन्हावर उभ्या केलेल्या डमी उमेदवाराची मते एकत्र केली तर ती विजयी उमेदवारापेक्षा नक्कीच जास्त होतात. यामुळे या निवडणुकीत विजय हा आपलाच झालेला असल्याचं मत आंबेगाव विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार देवदत्त निकम यांनी आभार मेळाव्यात व्यक्त केलाय. पण बांधवांनो, मी तुम्हाला एकच सांगतो की देवदत्त जयवंतराव निकम 1,05,365 आणि देवदत्त शिवाजीराव निकम डमी ट्रम्पेट, कारण जेवढ्या अपक्ष आहेत त्याच्या सगळ्याच्या आता याला मतं मिळालेली त्यांची 2,965 एकूण बेरीज होते 1,08,330. विजय हा आपला त्या ठिकाणी झालेला आहे. हे समोरच्यांनी मान्य केलंय आणि त्यांनी बाहेर दिली, ही मनाने म्हणत नाही. बरोबर पत्रकार मंडळ, त्यांनी पवार साहेबांना भेटायला ज्यावेळी गेले त्यावेळी ती मान्य केलं की मी वाचलो म्हणते. मला आवर्जून तुमचं सगळ्यांचं खूप कौतुक करावं तेवढं वाटतं, पण ज्या ज्या भागात आम्ही पिछाडीवर राहिलो त्याचा आम्हाला अभ्यास करावा लागेल, बारकाईने मायक्रो प्लॅनिंग करावं लागेल. अकोला शहरातील गौरक्षण रोडवर असणाऱ्या सरस्वती नगर येथील रामकृष्ण पाटील यांच्या घरी घरगुती गॅसने अचानक पेट घेतला. मात्र प्रसंग सावधान राखत तातडीने या घटनेची माहिती अग्निशमन दलाला देण्यात आली. अग्निशमन दलानं कोणताही विलंब न करता पेटलेल्या सिलेंडरची आग आटोक्यात आणली आहे. परप्रांतीयाने इमारतीत शेजारी राहणाऱ्या एका महिलेला आणि मुलीला बेदम मारहाण केल्याची घटना विरार येथे घडली आहे. मारहाणीची ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली. या प्रकरणी विरार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. विरार पूर्व परिसरात विवा जहांगीर कॉम्प्लेक्स येथील तुलसीदास सोसायटीतील इमारतीत राहणाऱ्या एक महिला आणि तिच्या मुलीसोबत शेजारीच राहणाऱ्या एका परप्रांतीय कुटुंबासोबत वादविवाद झाला. दरवाजावर खिळा ठोकण्याच्या कारणावरून हा वाद झाला आणि या वादातून परप्रांतीय व्यक्तीनं महिला आणि तिच्या मुलीला बेदम मारहाण केली. महिला आणि तिच्या मुलीला मारहाण करून विनयभंग केल्याप्रकरणी विरार पोलीस ठाण्यात आरोपी गौतम पांडे आणि त्याची पत्नी प्रतिभा पांडे या दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. मारहाण करणारे आरोपी गौतम पांडे आणि त्यांची पत्नी प्रतिभा पांडे या दोघांनाही पोलिसांनी अटक केली असून याबाबत अधिक तपास सुरू आहे.